आहात महाराष्ट्र न्यूज 18। दिवाळी सणात साजऱ्या होणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजी बरोबरच आगामी विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरींची आतिषबाजी पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार यांच्यात नुकत्याच झालेला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जनतेच्या चर्चेत आहेत। मागील 5 वर्षाच्या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार मलकापूर मतदारसंघात होते। काँग्रेसच्या मते विकास झाला, खरंच विकास झाला का? मग काँग्रेसचे नगराध्यक्ष व विधानसभेचे अपक्ष उमेदवार हरीश रावळ काय म्हणतात ते तुम्ही ऐका। आता 2024 साला त्यांना आम्ही सगळ्यांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं, तर त्यांचं एकच म्हणणं होतं की बा कोरोना आला त्याच्यामुळे माझे 2 वर्ष काम नाही झाले माझ्याच्याने आणि माझी काही स्वप्न आहे ते पूर्ण करायची आहे। आता कोरोना काही मी आणलेला नाही आणि कोरोनामुळे काही विकास झाला नाही असं जर म्हणत असतील तर मग विकास झाला नाही असं म्हणावं लागेल। 5 वर्ष यांनी विकास केला नाही। मागील 5 वर्षात विकास झाला तर अजूनही शेतकरी शेतरस्ते विकासापासून वंचित का? पहा राजेश एकड़े काय म्हणतात। जनतेने माझ्यावर विश्वास टाकला तर मी या मतदारसंघातले सर्वप्रथम शेतरस्ते माझा एक टार्गेट आहे। मतदारसंघातले सर्व शेतरस्ते मी निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। मग मंडळी यांनी या 5 वर्षात केले तरी काय? आता तुम्ही म्हणाल कित्येक भूमिपूजन झाले। अहो मंडळी, ही कामे त्यांच्या निवडून येण्या अगोदरच पारित झालेली होती पण पूर्ण झाली नाही का ते ऐका। आम्हाला असं वाटलं यांनी काही विकास केला असेल, यांनी थोडाफार प्रमाणात विकास केला जेव्हा सत्ता होती आमची, परंतु त्याच्यानंतर विकास थांबला आणि बरेचशा ठिकाणी जो निधी त्यांनी दाखवला, त्यांनी उद्घाटन केले, त्याला अजून निधी शासनाकडून आलेला नाही, अर्थसंकल्पात तरतूद झालेली नाही आणि तो निधी आला नाही त्याच्यामुळे ते कामं कसे काय होतील। हरीश रावळ यांनी बंडखोरी का केली याबाबत राजेश एकड़े काय म्हणाले तेही ऐकण्यासारखे आहे। बघितलं की काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे। माजी नगराध्यक्ष यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरलेला आहे। नाही, आता त्यांनी काही पहिल्यांदा बंडखोरी केली नाही, त्याच्या आधी त्यांनी बंडखोरी केलेली आहे। त्यांची प्रवृत्तीच ती आहे। त्यांना कोण कशा पद्धतीने त्यांना या बंडखोरीवर प्रवृत्त केलेले आहेत असं ते आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे। भाजपाची बी टीम आहे असं म्हणायचं तुम्हाला? नक्कीच बी टीम आहे ती। मग अनेकांना प्रश्न पडला असेल हरीश रावळ यांनी का बंडखोरी केली, तर तेही त्यांच्या शब्दात ऐका। त्या निवडणुकीत मी रेसमध्ये होतो, जवळजवळ तिकीट फायनल झालं होतं, परंतु पक्षश्रेष्ठींनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही सध्या नगराध्यक्ष आहे, राजू भाऊ हे नांदुऱ्याला राहतात आणि ते भाजपमधून इकडे यायला तयार आहे, त्यांना जर उमेदवारी दिली तर आपला फायदा होईल, पण तुला इमानदारीने आणि एकजुटीने काम करावं लागेल। त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी, मी एकट्याने त्यांना निवडून आलं असं नाही म्हणत, परंतु आम्ही सगळ्या काँग्रेसवाल्यांनी इमानदारीने काम केलं। नांदुऱ्यापेक्षा जास्त त्यांना मताधिक्य मलकापूर तालुक्यातून मिळालं, मलकापूर शहरातूनही मिळालं आणि त्यावेळी स्वतः राजू भाऊंनी आणि पक्षाने सगळ्यांनी एक शब्द दिला होता की पुढच्या निवडणुकीत आता तुम्ही थांबा, पुढच्या निवडणुकीत 2024ला आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ। त्यांनी शब्द पाळला नाही, म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढत आहे आणि लोकांच्या साक्षीने, लोकांच्या आग्रहाखातर आम्ही लढत आणि विजयश्री खिचून आणण्यासाठी लढत आहे। आणि त्याचबरोबर त्यांचं आता म्हणणं आहे की बुवा मी असं काही शब्द दिला नव्हता। प्रत्येक सभेत, मोठ्या सभेत जेव्हा मोठे लोक बसले होते, 8-8, 10-10 लोकांच्या सभा झाल्या, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझी पहिली आणि शेवटची निवडणूक आहे आणि जर पहिली आणि शेवटची निवडणूक आहे याच्यानंतर मी उभा राहणार नाही, तर आता उभा राहायचा काही प्रश्नच नव्हता। म्हणून ही जनतेच्या आग्रहामुळे आम्ही ही निवडणूक लढत आहे। गोरगरीब जनतेने सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की यावेळेस तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला निवडून आणू आणि निवडून येण्यासाठीच आम्ही हा फॉर्म भरत आहे। मात्र माणूस म्हणून राजेश एकड़े आहेत तरी कसे, हे त्यांचे गतनिकटवर्ती असलेले हरीश रावळ यांनी स्पष्ट शब्दात काय सांगितले ते पहा। असेल, परंतु यांनी जर पक्षाला सांगितलं असतं की बुवा आमचं असं ठरलं होतं, मी एकच निवडणूक लढणार होतो, याच्यानंतर लढणार नव्हतो, मी प्रत्येक सभेत जनतेला वचन दिलं होतं की मी माझी पहिली आणि शेवटची निवडणूक आहे, तसं जर झालं असतं तर त्यांच्याबद्दल मनात फार आदर झाला असता। शेवटी मी आमदार असतो तर त्यांचंच ऐकलं असतं, मला नाही पण कोणालाही तिकीट मिळालं असतं, तोही निवडून आला असता, तो त्यांच्या पुढे गेला नसता, कारण तेही श्रेष्ठ आमदार असते, आमच्यापेक्षा वरिष्ठ आमदार असते, तर त्यांचं ऐकूनच चाललं असतं। एक शेवटी कसं असतं, एक टीम वर्क असते, एकाच्या म्हणण्याने काही होत नाही। आता असं केल्यामुळे काँग्रेसचे बरेचसे म्हणण्यापेक्षा पुष्कळसे कार्यकर्ते सुद्धा नाराज आहे, कारण हा विषय त्यांनी सगळ्यांनी प्रत्येक वेळी भाषणात वगैरे सगळ्यांनी ऐकलेला आहे, त्याच्यामुळे प्रचंड असंतोष त्यांच्याबद्दल निर्माण झालेला आहे। गेल्या 5 वर्षात पक्ष वाढवला नाही, पक्ष वाढवण्यासाठी कोणताही कार्यक्रम केला नाही,
5 वर्षात ज्या निवडणुका झाल्या त्याच्यातल्या मुख्य निवडणुका आमचे धीरज लिंगाळे साहेब उभे होते, तेव्हा त्यांनी रणजित पाटलाचं भाजपचं काम केलं. त्याच्यानंतर एक निवडणूक झाली बाजोरिया आणि खंडेलवालची, तेव्हा उघड खंडेलवालचं काम केलं, बाजोरियांच्या विरोधात काम केलं. त्याच्यानंतर आता जी निवडणूक झाली लोकसभेची त्यावेळेस त्यांनी भाजपचं काम केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर विधान परिषदच्या 2 निवडणुका झाल्या, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कोण फुटलं होतं. आणि अशा 5ही निवडणुकीत त्यांनी काँग्रेस सोडून भाजपचं काम केलं. तर ते जनसामान्यांना सगळ्यांना माहिती आहे काँग्रेसचे नाही आहे, आणि मुळात ते बीजेपीचे RSSचे आहे आणि जुने RSSचे आहे. माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु ज्या पक्षात राहतात त्या पक्षात इमानदारीने कामं करायला पाहिजे. जे लोक एक तर त्यांचं बोलणंही बरोबर नाही, जे गरीब लोक सामान्य लोक येतात त्यांच्यात नेहमी अहंकाराने बोलता. एक अहंकार असा घुसलेला आहे की बा मी 25 वर्ष जो आमदार राहिला त्याला मी पाळलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मनात अहंकार आलेला आहे आणि तो अहंकार आम्हाला सगळ्यांना नेस्तनाभूत करायचा आहे. अशा या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोशल मीडियावर व्हायरल आहेत. या आरोप प्रत्यारोप प्रकरणाने या दोन्ही उमेदवारात खरा काँग्रेसी कोण व दोन्ही उमेदवारात भारतीय जनता पक्षाचा सहकारी कोण या संभ्रमात जनतेची ससेहोलपट होत आहे. आणि राजकारणात कोण कुणाचा नसतो हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी जनतेला एकमेकांबाबत कितीही स्पष्टता दाखवण्याचा प्रयत्न केला तरी संभ्रमामुळे जनता विश्वास ठेवणार तरी कोणावर हा मोठा प्रश्न उभा आहे. महाराष्ट्र न्यूज 18 व्यासपीठ जनसामान्यांचे.